Good evening, friends. गुड इव्हनिंग माया थोरात. आवाज ऐकू येतोय माझा व्यवस्थित? चला लवकर लवकर जॉईन व्हायचंय सर्व विद्यार्थ्यांनी. आवाज येतोय? अक्षय गाडेकर. हॅलो हॅलो. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ या चॅप्टरचे काही पॉइंट्स त्या ठिकाणी कव्हर केलेले आहे. नाऊ वी आर गोइंग टू स्टडी द अदर पार्ट, दॅट इज द रिमेनिंग पार्ट ऑफ चॅप्टर ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ द लाईफ. तर कालच्या पार्टमध्ये बरेचसे पॉइंट्स आपण त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट पार्ट त्या ठिकाणी आपण बघतोय हार्डी अँड वेनबर्ग्स प्रिन्सिपल. चला सर्व विद्यार्थ्यांनी लवकर लवकर जॉईन व्हायचं आहे. हार्डी अँड वेनबर्ग्स प्रिन्सिपल, द नेक्स्ट पार्ट ऑफ द चॅप्टर ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ, दॅट इज हार्डी अँड वेनबर्ग प्रिन्सिपल. या प्रिन्सिपलनुसार जेवढे काही सम टोटल ऑफ ऑल अलिलिक फ्रिक्वेन्सी इज 1, सम टोटल ऑफ ऑल अलिलिक फ्रिक्वेन्सीज इज 1 असेल. The sum total of all allelic frequencies is 1. आता का समजा आपण 2 अलिल्स घेतले, जसं आपण एक टॉल आणि डॉर्फ, दीज आर द 2 अलिल्स विच रिप्रेझेंट्स द हाईट कॅरेक्टर. तसे आता एक 2 अलिल्स घेतले, एक डॉमिनंट घेतला आणि एक रेसेसिव्ह घेतलं. तर डॉमिनंट अलिल इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल ए अँड रेसेसिव्ह अलिल इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल ए अँड देअर फ्रिक्वेन्सी कॅपिटल ए ची फ्रिक्वेन्सी आहे पी, म्हणजे त्या ठिकाणी ते किती प्रमाणात प्रेझेंट आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे पी, आणि
स्मॉल ए ची फ्रिक्वेन्सी आहे क्यू. स्मॉल ए ची फ्रिक्वेन्सी किती घ्यायची आहे? क्यू घ्यायची आहे. तर आता बघा मी पनिट स्क्वेअर काढला. कोणता स्क्वेअर काढला? पनिट स्क्वेअर. तर कोणाकोणाचा क्रॉस केला? कॅपिटल ए स्मॉल ए क्रॉस कॅपिटल ए स्मॉल ए. तर याचे गॅमेट्स कसे तयार होतील बघा. कॅपिटल ए वेगळं, स्मॉल ए वेगळं, कॅपिटल ए स्मॉल ए. आणि याचे गॅमेट्स कसे तयार होतील? कॅपिटल ए स्मॉल ए. आणि मग हा जो पार्ट आहे इथं येईल ए ए, इथं येईल कॅपिटल ए स्मॉल ए, इथं येईल कॅपिटल ए स्मॉल ए आणि इकडे येईल स्मॉल ए स्मॉल ए. ह्या पद्धतीने. आता बघा कॅपिटल ए करता आपण फ्रिक्वेन्सी किती घेतलेली आहे? पी. तर इथं घ्यायचं पी इंटू पी, पी स्क्वेअर. इथं घ्यायचं एक पी आणि एक क्यू, इथं घ्यायचं एक पी आणि एक क्यू आणि इथं घ्यायचं क्यू इंटू क्यू, क्यू स्क्वेअर. या फ्रिक्वेन्सीज झाल्या. आणि हार्डी अँड वेनबर्ग प्रिन्सिपलचं म्हणणं काय आहे की ह्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहे पी स्क्वेअर, पी क्यू दोन वेळेस आहे, ट्वाईस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू असेल 1. पी स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल मित्रांनो? 1 असेल. तर हे झालं हार्डी अँड वेनबर्ग प्रिन्सिपल. परत एकदा बघा सर्व विद्यार्थी जॉईन झालेले व्यवस्थित. आता पटापट जॉईन व्हायचं आहे. सम टोटल ऑफ ऑल अलिलिक फ्रिक्वेन्सीज इज 1. टेक द एक्झाम्पल ऑफ 2 अलील विथ अ सिंगल लोकस दॅट इज द सिंगल फंक्शन. आणि कोणते 2 अलील्स आहे? एक डॉमिनंट एक रेसेसिव्ह. कॅपिटल ए स्मॉल ए. कॅपिटल ए ची फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे त्याची त्या ठिकाणी किती प्रमाणात अवेलेबिलिटी आहे दॅट इज द फ्रिक्वेन्सी पी आणि स्मॉल ए ची फ्रिक्वेन्सी आहे क्यू. तर आता कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल ए स्मॉल ए इज क्रॉस्ड विथ कॅपिटल ए स्मॉल ए. आणि मग आपण पनिट स्क्वेअर काढला या पद्धतीने. बघ आता इथं कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल ए स्मॉल ए हे कॅपिटल ए स्मॉल ए गॅमेट्स आहे. तर आपल्याला ह्या टाईपचा चार्ट त्या ठिकाणी भेटला. सांगा कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल ए, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल ए स्मॉल ए आणि स्मॉल ए स्मॉल ए. सांगा रे पी ए करता व्हॅल्यू किती घेतली होती आपण? फ्रिक्वेन्सीची पी घेतली होती. आणि क्यू ए स्मॉल ए करता क्यू. तर ए इंटू ए, पी इंटू पी घ्यायचं पी स्क्वेअर. कॅपिटल ए इंटू स्मॉल ए, पी इंटू क्यू घ्यायचं. का? कॅपिटल ए करता पी ए आणि स्मॉल ए करता त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी किती आहे? क्यू ए. कॅपिटल ए स्मॉल ए पी इंटू क्यू आणि स्मॉल ए क्यू इंटू क्यू, क्यू स्क्वेअर. तर हा चार्ट त्या ठिकाणी आहे. आता या सगळ्यांची सम टोटल म्हणजे कोण सांगा? तर या सगळ्यांची सम टोटल म्हणजे कोण? इथं हे पी स्क्वेअर आहे, हे पी क्यू आहे, हे पी क्यू आहे आणि हे क्यू स्क्वेअर आहे. ही फ्रिक्वेन्सीची सम टोटल घ्यायची आहे. मग कोण आलं? पी स्क्वेअर. पी क्यू दोनदा आहे, ट्वाईस पी क्यू आणि क्यू स्क्वेअर इज इक्वल टू आलं 1. हे झालं पी स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 1. बघा फ्रिक्वेन्सीज ऑफ ए कॅपिटल ए पी स्क्वेअर, स्मॉल ए क्यू स्क्वेअर, कॅपिटल ए स्मॉल ए ट्वाईस पी क्यू. नाउ द सम टोटल ऑफ ऑल अलिलिक फ्रिक्वेन्सी इज 1. सम टोटल ऑफ all allelic frequency is 1. P square plus twice PQ plus Q square is equal to 1 and this explains the Hardy-Weinberg principle. याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी हार्डी-वेनबर्ग प्रिन्सिपल लक्षात घेता येईल. हा चार्ट मी इथं केलेला आहे. नेक्स्ट पार्ट त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ. बघा आता क्वेश्चन नंबर 12 या ठिकाणी 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे रिलेटेड क्वेश्चन जो आत्ताच आपण घेतला. काय येईल बघा वर याचा ऑप्शन? कोणता ऑप्शन येईल करेक्ट? कमेंट करून सांगा पटकन. विच ऑप्शन इज करेक्ट? गायत्री पैठणकर ए ऑप्शन, सिद्धी कुदळे ए ऑप्शन,
चला लवकर लवकर कोणता ऑप्शन येईल? वाल्मिक कोकाटे ए ऑप्शन. तर पी स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 1. दॅट इज द सम टोटल ऑफ ऑल अलिलिक फ्रिक्वेन्सीज इज इक्वल टू 1. प्रतीक्षा काळे ए ऑप्शन. अक्षय गाडेकर ए ऑप्शन. व्हेरी गुड. म्हणजे याचा अर्थ सगळ्या अलिलिक फ्रिक्वेन्सीची सम टोटल किती आहे मित्रांनो? 1. हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता बघा प्रॉब्लेम आहे. तर ॲज पर हार्डी वेनबर्ग इक्विलिब्रियम लॉ ॲट इक्विलिब्रियम पॉइंट बोथ द जीन फ्रिक्वेन्सी अँड जिनोटायपिक फ्रिक्वेन्सी रिमेन कॉन्स्टंट फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. बायनॉमियल एक्सपान्शन ऑफ दिस पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. हे पण चालतं. का बरं? पी स्क्वेअर पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 म्हणजेच काय? पी स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 1. ते पण तसंच आहे, फक्त ब्रॅकेटचं एक्सपान्शन करायचंय. इफ टोटल पॉप्युलेशन ऑफ अ स्पीसीज इज 10,000 नाही 10,000 आहे तिथं इथं सॉरी फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती असेल ते आपल्याला शोधायचंय. सांगा एक्सची व्हॅल्यू म्हणजे कोणाची व्हॅल्यू शोधायची आहे? तर सांगा इथं कोण येणार आहे? कॅपिटल ए कॅपिटल ए. त्याची फ्रिक्वेन्सी कोण आहे? पी स्क्वेअर. याची कोण आहे? पी क्यू. याची कोण आहे? पी क्यू. आणि याची आहे क्यू स्क्वेअर. लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ बघा पी स्क्वेअर आपल्याला हा फॉर्म्युला आहे पी स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 1. पण मग आता ही झाली अलिलिक फ्रिक्वेन्सीची समेशन. आता बघा सॉल्व कसं करायचं? पी स्क्वेअर घ्यायचं सॉरी पी स्क्वेअर आपल्याला शोधायचंय ट्वाईस पी क्यू. सांगा इथं पी क्यू ची व्हॅल्यू किती आहे? 2100 आणि त्या ठिकाणी ते पण सॉरी या ठिकाणी दुसरी व्हॅल्यू पण किती आहे? इथं बघा पी क्यू ची 2100 म्हणजे 2 इंटू 2100. पी क्यू ची व्हॅल्यू 2100 आहे. तर त्या ठिकाणी हा पार्ट आला आणि प्लस क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 900 इज इक्वल टू 10,000 घ्यायचं. 1च्या जात ह्या व्हॅल्यू घेतलं का मग हे 10,000 त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात घेता येईल. मग आता पी स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस याची किती व्हॅल्यू येईल? 4200. इथं काय घ्यायचं मित्रांनो? सगळ्यांची टोटल पॉप्युलेशन ऑफ द स्पीसीज जी दिलेली असेल ती घ्यायची. फॉर्म्युला घेताना जेव्हा आता हे 1 कधी येतं? जेव्हा पी ची व्हॅल्यू 0.1 याची व्हॅल्यू काहीतरी अजून दिली याची काहीतरी दिली आहे तेव्हा ती व्हॅल्यू 1 घ्यायची. पण आता इथं ते नाही, इथं 10,000 घ्यावं लागेल. तर इथं 4200 आणि प्लस किती येईल? 900 इज इक्वल टू 10,000. मग पी स्क्वेअर इज इक्वल टू आता हे किती येईल? 4 त्या ठिकाणी या दोघांची काय करायची आपल्याला? ऍडिशन करायची आहे. तर हे किती येईल? 5100 इज इक्वल टू सॉरी इथं काय पाहिजे? प्लस पी स्क्वेअर प्लस या दोघांची ऍडिशन केली 5100 इज इक्वल टू 10,000. मग पी स्क्वेअर इज इक्वल टू 10,000 मायनस 5100. तर पी स्क्वेअर इज इक्वल टू येईल 4900. म्हणजे या ठिकाणी आन्सर येईल ऑप्शन येईल बी इज द करेक्ट ऑप्शन. बी या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असेल. लक्षात घ्या बी हे करेक्ट ऑप्शन आहे. बघा मी परत एकदा एक्सप्लेन करतो. आता इथं कॅपिटल ए कॅपिटल ए हे कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल स्मॉल ए स्मॉल ए. तर याची कॅपिटल ए ची व्हॅल्यू पी स्क्वेअर आपण घेतलेली बघा पहिले पण. इथं कॅपिटल ए स्मॉल ए ची पी क्यू कॅपिटल ए स्मॉल ए ची कॅपिटल ए करता पी घेतलेलं आहे आणि स्मॉल ए करता क्यू. मग इथं कॅपिटल ए स्मॉल ए पी क्यू कॅपिटल ए स्मॉल ए पी क्यू आणि इथं स्मॉल ए
स्मॉल ची व्हॅल्यू काय घेतलेली आहे क्यू, मग क्यू इंटू क्यू, क्यू स्क्वेअर घ्यायचं. लक्षातच ठेवायचंय. काय लक्षात ठेवायचं सांगा, कॅपिटल ए पी स्क्वेअर, नंतर पी क्यू इज इक्वल टू त्या ठिकाणी सॉरी कॅपिटल ए इज इक्वल टू पी क्यू आणि स्मॉल ए इज इक्वल टू क्यू स्क्वेअर. ह्या व्हॅल्यू त्या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहे. आणि आपल्याला हे शोधायचं, हे सांगा हे शोधायचं म्हणजे काय शोधायचं आहे, पी स्क्वेअरची व्हॅल्यू शोधायची आहे. एक्स म्हणजे पी स्क्वेअर इथं, मग तुम्ही तिथं एक्स लिहू शकताय. पी स्क्वेअर म्हणजे एक्स येईल, पी स्क्वेअर म्हणजे काय येईल एक्स. बघा इथं अकॉर्डिंग टू हार्डी अँड वेनबर्ग्स लॉ पी स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 1. पी स्क्वेअर म्हणजे कॅपिटल ए, पी क्यू म्हणजे कॅपिटल ए स्मॉल ए, ते 2 वेळेस आहे, आणि क्यू स्क्वेअर म्हणजे स्मॉल ए. व्हॅल्यू देताना चुकलेलं आहे इथं, हे व्हॅल्यू चुकलेलं आहे. सांगा आता पी स्क्वेअर कॅपिटल ए ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे, एक्स घ्यायची. ही एक्स आहे लक्षात घ्या, किंवा पी स्क्वेअर किंवा एक्स. याची व्हॅल्यू पी क्यू ची व्हॅल्यू 2 इंटू किती आहे बघा 2100, पी क्यू ची व्हॅल्यू 2100 आणि याची व्हॅल्यू आहे 900, ह्या येईल. आणि मग टोटल घ्यायची 10,000. आणि मग आपल्याला जे शोधायचंय तर ते मी तुम्हाला सांगितलं. मग सांगा काय येईल आता, हे एक्स घेतलं, हे किती आलं 4200 प्लस किती आलं 900 इज इक्वल टू 10,000. मग एक्स इज इक्वल टू 10,000 मायनस दोघांची बेरीज मायनस करा अँड दॅट इज 4900. तर एक्स ची व्हॅल्यू आली 4900. करेक्ट ऑप्शन आलं बी इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं आलं सांगा, सर्वांचं बी करेक्ट ऑप्शन आलेलं आहे. व्हेरी गुड. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन त्या ठिकाणी देतोय, तो क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा बरं. मग त्याच टाईपचा क्वेश्चन आहे, बघा काय येत आहे. करा सॉल्व्ह आणि मला उत्तर सांगा. सॉल्व्ह करायचंय आणि उत्तर सांगायचंय. In a population with 2 alleles, capital B and small b, have a frequency 0.7 and 0.3 respectively in Hardy-Weinberg's equilibrium. How many individuals are heterozygous in a sample of 250? In a population with 2 alleles, capital B and small b, have a frequency 0.7 and 0.3 respectively in Hardy-Weinberg's equilibrium. How many individuals are heterozygous in a sample of 250? बघा आता इथं पॉइंट मध्ये दिलेल्या आहे व्हॅल्यू. कशा दिलेल्या आहे पॉइंट मध्ये. कोणाच्या व्हॅल्यू बघा, कॅपिटल बी ची व्हॅल्यू 0.7 आहे आणि स्मॉल बी ची व्हॅल्यू 0.3 आहे. तर आपण जसं कॅपिटल ए करता काय घेतलं होतं पी त्या ठिकाणी आणि स्मॉल ए करता क्यू, तर त्याच्याऐवजी आता कॅपिटल बी पी घ्यायचं आणि स्मॉल बी क्यू घ्यायचं. काही नाही, फरक काही नाही, फक्त कॅपिटल ए स्मॉल एच्या ऐवजी काय दिलंय विद्यार्थी मित्रांनो, बी आणि स्मॉल बी दिलेलं आहे. मग हे आलं. तर आता या ठिकाणी आपल्याला बघा काय विचारलेलं आहे, तर नंबर ऑफ हाऊ मेनी इंडिव्हिज्युअल्स आर हेट्रोझायगस इन अ सॅम्पल ऑफ 250. 250च्या सॅम्पल मध्ये किती मेंबर हेट्रोझायगस असतील ते विचारलेले आहे. किती मेंबर हेट्रोझायगस असतील. आपल्याला कोणाची व्हॅल्यू दिली आहे, तर आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे पी ची व्हॅल्यू आणि क्यू ची. बघा बी करता बी ची फ्रिक्वेन्सी म्हणजे 0.7 आहे आणि त्या करता बी च्या फ्रिक्वेन्सीला आपण स्मॉल पी समजलेलं आहे आणि स्मॉल पी ची व्हॅल्यू 0.7 दिलेली आहे. नंतर स्मॉल बी च्या फ्रिक्वेन्सीला आपण क्यू समजलं आणि त्याची व्हॅल्यू दिली 0.3. मग आता आणि आपल्याला काय शोधायचंय, तर त्या ठिकाणी पी क्यू ची ट्वाइस पी क्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ट्वाइस पी क्यू नंबर ऑफ हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल ते शोधू आपण. बघा बरं मग काय येईल फॉर्म्युला, पी स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 1. आणि मग व्हॅल्यू डायरेक्टली इथं बघा सांगा, फ्रिक्वेन्सी ऑफ बी
काय समजायचं, पी ती दिली 0.7, फ्रिक्वेन्सी ऑफ स्मॉल बी ती समजायचं क्यू ती दिली 0.3. आता फॉर्म्युला वापरायचा आहे तर आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, पी स्क्वेअर आणि क्यू स्क्वेअर. मग सांगा पी स्क्वेअरची व्हॅल्यू घेऊ. पी ची किती आहे 0.7, त्याचा काय घेतला स्क्वेअर, तो आला 0.49. क्यू ची व्हॅल्यू किती आहे, क्यू ची व्हॅल्यू किती आहे सांगा, क्यू ची व्हॅल्यू आहे 0.3 चा स्क्वेअर, तो आला 0.09. आता हार्डी वेनबर्ग इक्विलिब्रियम फॉर्म्युला वापरू. काय फॉर्म्युला आहे, पी स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 1. पुटिंग द व्हॅल्यू सांगा, पी स्क्वेअरची व्हॅल्यू 0.49 प्लस ट्वाइस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू 0.09 इज इक्वल टू 1. ह्या दोघांची बेरीज केली ती आली 0.58. किती आली 0.58. मग ट्वाइस पी क्यू प्लस या दोघांचे ऍडिशन 0.58 इज इक्वल टू 1. आणि मग हे मायनसला नेलं, मग ट्वाइस पी क्यू इज इक्वल टू आलं 1 मायनस 0.58 अँड दॅट इज इक्वल टू 0.42. किती मध्ये 1 मध्ये, ह्या 1 मध्ये ट्वाइस पी क्यू ची व्हॅल्यू 0.42 आहे. बघा 1 मध्ये ट्वाइस पी क्यू ची व्हॅल्यू 0.42 आहे. तर आपल्याकडे किती मेंबर होते, बघा आपल्याकडे सॅम्पल किती आहे, 1 नाहीये 250 सॅम्पल आहे आणि त्याच्यात मग ट्वाइस पी क्यू किती आहे ते शोधायचं आपल्याला. मग 250 इथं लक्षात घ्या, इथं जेव्हा मी 1 घेतोय तेव्हा या सगळ्या व्हॅल्यू त्यात इन्क्लूड आहे. बघा या सगळ्यांची बेरीज 1 येते, म्हणजे याचा अर्थ ही जी व्हॅल्यू आली आपल्याला 0.42 ही 1 चा भाग आहे पूर्ण, म्हणजे 1 मध्ये 0.42 कोणाची व्हॅल्यू आहे, ट्वाइस पी क्यू ची. तर आपल्याला शोधायचं आहे 250 मध्ये किती, तर एन समजू किंवा एफ समजू, एफ फ्रिक्वेन्सी 250 मध्ये किती असेल, इंडिव्हिज्युअलची संख्या सांगा. मग एफ इंटू 1 इज इक्वल टू 250 इंटू 0.42 आणि सॉल्व केलं ते येत आहे 105. ही व्हॅल्यू इथं जेव्हा तुम्ही 1 घेताय तेव्हा याच्यातली सगळ्या व्हॅल्यूंची बेरीज 1 आहे, म्हणजे याचा अर्थ सांगा हे 0.42 ह्या 1 चा भाग आहे. आणि मग 1 करता 0.42 आहे तर 250 इंडिव्हिज्युअल करता किती एफ घेतलं आणि त्याची व्हॅल्यू घेतली, इथं मी डायरेक्ट घेऊन टाकलं आणि आन्सर येत आहे 105. बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर ऑप्शन सॉल्व केले आहे. माया थोरात, अक्षय गाडेकर, सिद्धी कुदळे, नंतर अमृता थोरात, प्रतीक्षा काळे, माया थोरात, एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आन्सर त्या ठिकाणी करेक्ट आलेलं आहे. तर लक्षात आलं ना पद्धत, प्रॉब्लेम 2 घेतले मुद्दाम पद्धत लक्षात येण्याकरता. अजून 1-2 क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा त्या ठिकाणी. बघा आता हार्डी वेनबर्ग प्रिन्सिपल एक्सप्लेन द जेनेटिक इक्विलिब्रियम. हार्डी आलील म्हणजे काय, जीन, म्हणजे याचा अर्थ हार्डी वेनबर्ग प्रिन्सिपल काय एक्सप्लेन करता, जेनेटिक इक्विलिब्रियम एक्सप्लेन करता. ऑप्शन आलं सी. त्यानंतर हार्डी वेनबर्ग इक्विलिब्रियम विल नॉट ऑकर इन अ पॉप्युलेशन विच शो द प्रेझेन्स ऑफ नॉन रॅन्डम जीन फ्लो. काय असेल त्या ठिकाणी, हार्डी वेनबर्ग इक्विलिब्रियम विल नॉट ऑकर, म्हणजे जर त्या ठिकाणी जे हार्डी वेनबर्ग इक्विलिब्रियम विल नॉट ऑकर इन अ पॉप्युलेशन विच शो द प्रेझेन्स ऑफ नॉन रॅन्डम जीन फ्लो. ऑप्शन त्या ठिकाणी बी येत आहे. त्यानंतर येत आहे जेनेटिक व्हेरिएशन. द चेंज इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड जेनेटिक व्हेरिएशन. काय म्हटलेलं आहे, द चेंज इन जीन अँड जेनेटिक फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड जेनेटिक व्हेरिएशन. इथं बघा जीन मध्ये झालेला बदल किंवा त्या ठिकाणी जीन फ्रिक्वेन्सी मध्ये झालेला बदल, जसं आता आपण बघितलं की ए ची फ्रिक्वेन्सी पी होती 0.7 होती, मग आता याच्यात काहीतरी बदल झाला. लक्षात घ्या, जीन मध्ये किंवा जीनच्या फ्रिक्वेन्सी मध्ये काही बदल झाला तर त्याला नाव देता जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशन ऍक्ट ॲज अ रॉ मटेरियल फॉर इव्हॉल्युशन. जीन मध्ये होत गेलेले बदल हे काय तयार करता, उत्क्रांतीमध्ये महत्वाचा रोल त्या ठिकाणी परफॉर्म करता.
जेनेटिक व्हेरिएशन ऍक्ट ॲज अ रॉ मटेरियल. जेनेटिक व्हेरिएशन काय म्हणून ऍक्ट होता मित्रांनो? रॉ मटेरियल म्हणून ऍक्ट होता. कशा करता? फॉर द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन. आता जेनेटिक व्हेरिएशन कशामुळे होतं? तर ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे आपल्याला. जीन म्युटेशन, अचानक जीनमध्ये जीनच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होणं, त्याला म्हणता जीन म्युटेशन. जीन फ्लो, समजा आता बघा की एखाद्या गावामध्ये त्या ठिकाणी कोणते तरी इंडिव्हिज्युअल्स आपण घेतले, समजा 10 गाय आहे आणि बाहेरून कोणीतरी अजून 5 गायी घेऊन आलं. मग सांगा बरं ते काय झालं? बाहेरून त्या गायी ऍडिशनल आल्या म्हणजे त्यांचे जीन पण आले. मग त्या ठिकाणी जीनचा फ्लो झाला. काय झालं सांगा? त्या ठिकाणी जीनचा फ्लो झाला, तर त्याला म्हणतात जीन फ्लो. नंतर जेनेटिक रिकॉम्बिनेशन. आपल्याला माहिती आहे, सांगा ज्या वेळेस फर्टिलायझेशन होतं, मेल गॅमेट म्हणजे वडिलांचे जीन आणि फिमेल गॅमेट म्हणजे आईचे जीन एकत्र येतात आणि त्यांचं फ्री मिक्सिंग होतं जीन्सचं, आणि त्यामुळे जीनचे गुण बदलतात. त्याला म्हणतात जेनेटिक रिकॉम्बिनेशन. त्याला काय आणायचं मित्रांनो? जेनेटिक रिकॉम्बिनेशन. त्यानंतर आहे जेनेटिक ड्रिफ्ट आणि क्रोमोझोमल ॲब्रिएशन्स. ते पण आपल्याला बघायचे. तर जीन म्युटेशन, जीन फ्लो, जेनेटिक रिकॉम्बिनेशन, जेनेटिक ड्रिफ्ट, क्रोमोझोमल ॲब्रिएशन्स. तर बघा आता एक एक ऑलरेडी आपण हे बघितलेले. काय सांगा? जीन म्युटेशन, त्याच्यामध्ये पॉइंट म्युटेशन हे पण आपण बघितलेलं आहे. तर जीन म्युटेशनमुळे काय तयार होता? न्यू आलील्स त्या ठिकाणी तयार होतात. इथं एक शब्द बघा, दीज आर द सडन परमनंट हेरिटेबल चेंजेस. काल आपण इथं बघा एक वाक्य दिलं होतं ज्याला आपण चूक घेतलं होतं. कोणतं? टेम्पररी म्हटलं होतं. तर ते टेम्पररी नाहीये. सडन म्हणजे अचानक, परमनंट म्हणजे कायमस्वरूपी, हेरिटेबल म्हणजे मागच्या जनरेशन म्हणून पुढच्या जनरेशन मध्ये जाणारे बदल. इन द जेनेटिक मटेरियल ऑफ अन ऑर्गॅनिझम. म्युटेशन कॅन ऑकर इन अ जीन, कॅन इन अ क्रोमोझोम ऑर इन अ नंबर ऑफ क्रोमोझोम. आणि एखाद्या सिंगल जीन मध्ये म्युटेशन झालं तर त्याला काय नाव द्यायचं? पॉइंट म्युटेशन हे नाव दिलं जाईल. आणि म्युटेशन्समुळं नवीन आलील्स तयार होतात. नाव द नेक्स्ट पार्ट इज जीन फ्लो. सांगा जीन फ्लो म्हणजे काय? इट इज द ट्रान्सफर ऑफ जीन बिटवीन जेनेटिकली डिफरंट पॉप्युलेशन. 2 जेनेटिकली डिफरंट पॉप्युलेशन आहे आणि त्यांच्यामध्ये जीनचा ट्रान्सफर होत आहे. लक्षात घ्या की जी 2 पॉप्युलेशनचे जी इंटरब्रीडिंग होत आहे. समजा उदाहरणार्थ बघा, मी तुम्हाला आता सांगितलं की काही मेंबर आहे, 10-20 मेंबर आहे, गायी असतील, बैल असतील, आणि दुसरीकडून परत 10-20 मेंबर एखाद्या व्यक्तीने त्या गावात आणले. मग काय झालं? आता या 2 पॉप्युलेशन मिक्स झाल्या आणि त्यांचे जेव्हा इंटरब्रीडिंग होईल तेव्हा त्या ठिकाणी जीनचे एकमेकांकडे काय होतील? ट्रान्सफर होतील, आणि त्याला नाव दिलं जातं जीन फ्लो. द ट्रान्सफर ऑफ जीन बिटवीन जेनेटिकली डिफरंट पॉप्युलेशन. व्हेन ॲनिमल मायग्रेट फ्रॉम वन एरिया टू अनदर एरिया, their gene become the part of gene pool of that new area and the process is called gene flow. बघा आता एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा बरेचसे ज्यांचं शेती वगैरे त्यांना पण माहिती आहे, सगळीकडेच बांधकाम वगैरे इकडं तिकडं सगळीकडं MP मधलं लेबर येतं. आता ऍक्च्युअल सांगा ते काही महाराष्ट्राच्या पॉप्युलेशनचा भाग नाहीये, ते स्थलांतर करून आलेले. आणि त्यामुळे काय झालं सांगा? दे आर द पार्ट ऑफ नाव दे बिकम द पार्ट ऑफ जीन पूल ऑफ दॅट न्यू एरिया. त्यांच्याकरता हा नवीन भाग आहे, पण त्यांचे जीन हे आपल्या जीन पूलचा काय झाला? आता भाग झाला, कारण ते आपल्याकडे आलेले. तर याला म्हणता जीन फ्लो. याला काय नाव द्यायचंय सांगा? जीन फ्लो. इट इज द ट्रान्सफर ऑफ जीन बिटवीन जेनेटिकली डिफरंट पॉप्युलेशन्स व्हेन ॲनिमल मायग्रेट फ्रॉम वन एरिया, मायग्रेट म्हणजे स्थलांतर करणे, टू अनदर एरिया, देअर जीन बिकम द पार्ट ऑफ जीन पूल ऑफ दॅट न्यू एरिया. द प्रोसेस इज कॉल्ड जीन फ्लो. आता बघा ह्या ठिकाणी बघा, ट्रान्सफर ऑफ जीन ड्युरिंग इंटरब्रीडिंग. इंटरब्रीडिंगचा अर्थ होतो की संतती तयार करता असताना ऑफ पॉप्युलेशन दॅट आर जेनेटिकली डिफरंट. बघा पॉप्युलेशन आहे, पण कशा
जेनेटिकली डिफरंट पॉप्युलेशन आहे आणि त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होतंय, म्हणजे त्यांचे जीन एकमेकांकडे जात आहे. तर याचा अर्थ सांगा, जर तुम्हाला शब्द आला पॉप्युलेशन दॅट आर जेनेटिकली डिफरंट, काय शब्द आला सांगा, पॉप्युलेशन दॅट आर जेनेटिकली डिफरंट, तेव्हा पटकन शब्द घ्यायचा जीन फ्लो. जेनेटिक रिकॉम्बिनेशन नाही येणार. लक्षात घ्या, मेल आणि फिमेल एकत्र. आता हे काय आहे, डायरेक्ट पॉप्युलेशनच्या बाबतीत आहे. ट्रान्सफर ऑफ जीन ड्युरिंग इंटरब्रीडिंग ऑफ पॉप्युलेशन्स दॅट आर जेनेटिकली डिफरंट. तर त्यावेळेस त्याला जीन फ्लो म्हणायचंय. कन्फ्युजन नका करू याच्यात. वाटतंय की फिक्स वाटतं जेनेटिक रिकॉम्बिनेशन, नाही, त्याला पॉप्युलेशन शब्द आला, पॉप्युलेशन दॅट आर जेनेटिकली डिफरंट, तेव्हा हे नाही घ्यायचं, हे घ्यायचं जीन फ्लो. ते पण बघू आपण जेनेटिक रिकॉम्बिनेशन काय आहे. पण जेव्हा पॉप्युलेशन दॅट आर जेनेटिकली डिफरंट असा शब्द येईल तेव्हा टेक्स्टबुक मध्ये मी चेक पण केलं तर ते पार्ट आहे जीन फ्लो आहे. ते पार्ट काय सांगा, जीन फ्लोचा पार्ट आहे, त्यामुळं तेच घ्यायचं, जीन रिकॉम्बिनेशन नाही घ्यायचंय. जीन फ्लो, जेनेटिक रिकॉम्बिनेशन. आता मेल आणि फिमेल इंडिव्हिज्युअल पॉप्युलेशन नाही, मेल आणि फिमेल यांचा ज्यावेळेस मिक्सिंग होतं तेव्हा त्यांचे आई आणि वडील यांच्या जीनचं काय होतं, मिक्सिंग होतं. तर आईचे काही जीन वडिलांच्या क्रोमोझोमत जाता, वडिलांचे काही जीन आईच्या क्रोमोझोमकडे जाता, याला म्हणता क्रॉसिंग ओव्हर. काय म्हणायचं, क्रॉसिंग ओव्हर. आणि त्यामुळे नवीन कॅरेक्टर्स त्या ठिकाणी तयार होता आणि या प्रोसेसला नाव द्यायचं जेनेटिक रिकॉम्बिनेशन. सांगा बरं, याच्यात कुठं पॉप्युलेशन हा शब्द आला का, नाही आला. फ्री मिक्सिंग ऑफ जीन ड्युरिंग फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स प्रोड्युसेस न्यू जेनेटिक कॅरेक्टर अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड एज द जेनेटिक रिकॉम्बिनेशन. फ्री मिक्सिंग ऑफ जीन ड्युरिंग फ्युजन ऑफ male and female gamete produces the new genetic characters and this process is called genetic recombination. Now genetic drift. Next concept कोणती आहे, genetic drift नावाची एक कन्सेप्ट आपल्याला बघायची. बघा आता एक पर्टिक्युलर पॉप्युलेशन आहे पक्ष्यांची, 50 पक्षी येतात. त्या 50 पक्ष्यांमध्ये 48 पक्षी हे पांढऱ्या पंखांचे कबूतर आहे. समजा 48 कबूतर पांढऱ्या पंखांचे आणि उरलेले 2 हे ब्लॅक पंखांचे. म्हणजे याच्याकडे सांगा व्हाईट कॅरेक्टर कंट्रोल करणारे जीन आहे आणि या दोघांकडे ब्लॅक कॅरेक्टर कंट्रोल करणारे जीन आहे. म्हणजे याचा अर्थ हे 2 आलील्स आहे, ब्लॅक आलील आणि व्हाईट आलील. म्हणजे ब्लॅक कॅरेक्टर कंट्रोल करणारा आलील आणि व्हाईट फिदरचं कॅरेक्टर कंट्रोल करणारा आलील. बाय चान्स काय झालं की काहीतरी अचानक होती ही गोष्ट. बाय चान्स काय झालं, हे 2 जे ब्लॅक फिदर असणारे पक्षी आहे ते मरून गेले, त्यांची डेथ झाली. कशामुळे बघा, ड्यू टू नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड, पुरामुळे होऊ शकतंय. इपिडेमिक्स, काहीतरी साथीचे आजाराची साथ आलेली आहे. फमाईन म्हणजे एक्स्ट्रीम शॉर्टेज ऑफ फूड, म्हणजे भूकमारी जे म्हणतो ना, उपासमारी, त्याच्यामुळं काही असू शकतं. त्यामुळं काय होतंय, बाय चान्स हे 2 पक्षी मरून जात आहे. सांगा 2 पक्षी मेल्यामुळं काही पक्ष्यांच्या संख्येला खूप मोठा फरक नाही पडला, पण डायरेक्ट सांगा ब्लॅक कलर कंट्रोल करणारे जीन हे डायरेक्टली पूलमधून निघून गेले. सांगा पहिलं जीन पूलमध्ये कोण होतं, व्हाईट कलर कंट्रोल करणारे जीन, ब्लॅक कलर कंट्रोल करणारे जीन, दोन्ही पण जीन पूलचा भाग होता. पण 2 पक्षी मेल्यामुळे त्यांचे ब्लॅक फिदर होते, त्यामुळे आता ब्लॅक फिदर कंट्रोल करणारे जीन राहिलेच नाही आणि त्यामुळे जीन पूल मध्ये बदल झाला. अँड दिस इज द चेंज इन जीन पूल ऑफ द पॉप्युलेशन ड्यू टू बाय चान्स डेथ ऑफ द इंडिव्हिज्युअल्स. काय सांगा, बाय चान्स डेथ ऑफ द इंडिव्हिज्युअल्स ड्यू टू नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड, इपिडेमिक्स, फमाईन, एक्स्ट्रीम शॉर्टेज ऑफ द फूड एक्सेट्रा. आणि त्याचं एक्झाम्पल बघा, 50 पक्ष्यांमध्ये 48 व्हाईट फिदरवाले होते, 2 ब्लॅक फिदर. काही कारणामुळे काय झालं, ब्लॅक फिदरवाले पक्षी मरून गेले. तर जे देन allele controlling the black character is
eliminated from the gene pool of the bird, and this explains the genetic drift. याला जेनेटिक ड्रिफ्ट म्हणतात. आणि सांगा बरं, शक्यतो ह्या 48 मधले 2 गेले असते तर काही फरक नसता पडला एवढा, जीन पूल बदलला नसता. कारण व्हाईट कलरवाले 48 आहे, त्यातले 10 पक्षी मेले, 38च राहिले, तरी पण व्हाईट फिदरवाले जीन होतेच. मग सांगा बरं, शक्यतो जेनेटिक ड्रिफ्टचा प्रॉब्लेम कोणाला येतो? स्मॉलर पॉप्युलेशन, ज्यांची संख्या कमी आहे, हॅव ग्रेटर चान्सेस ऑफ जेनेटिक ड्रिफ्ट. जे स्मॉलर पॉप्युलेशन वाले तर त्यांना ग्रेटर चान्सेस आहे जेनेटिक ड्रिफ्टचे. का? त्यांची संख्या कमी असल्यामुळे ते पटकन जाऊ शकतात आणि त्यांचं डायरेक्टली मग नामशेष होऊन जातील. डायरेक्ट त्या पॉप्युलेशन मधून त्यांचं एलिमिनेशन त्या ठिकाणी होऊन जाईल. कन्सेप्ट ऑफ जेनेटिक ड्रिफ्ट वॉज फर्स्ट गिवन बाय स्वॅल राईट, हेन्स स्वॅल राईट इफेक्ट. म्हणून जेनेटिक ड्रिफ्टला स्वॅल राईट इफेक्ट पण म्हणतात. काय सांगा? कन्सेप्ट ऑफ जेनेटिक ड्रिफ्ट वॉज फर्स्ट गिवन बाय सिवॉल राईट, हेन्स त्या ठिकाणी सिवॉल राईट इफेक्ट हे नाव त्या ठिकाणी त्याला दिलं जातं जेनेटिक ड्रिफ्टला. सांगा बरं, इट इज द बाय चान्स चेंज इन द जीन पूल that is produced due to natural calamities. Then second, सांगा, some allele are directly eliminated from the gene pool. Then smaller populations have greater chances of genetic drift, and the concept of genetic drift was introduced by Sewall-Wright, and therefore this effect is called Sewall-Wright effect. हे झालं जेनेटिक ड्रिफ्ट. आता बघा बरं, बघा सिवॉल राईट इफेक्ट इज काय येतंय बघा. बघा वर काय येतंय. कोणता ऑप्शन येईल? ऋतुजा ठेंगडे म्हणते बी ऑप्शन. काही पहिले वाटतं. आरोटे तुम्ही उत्तर देत नाही काही. प्रतीक महाले उत्तर द्या. आरती वाघ तुम्ही पण काही उत्तर देत नाहीये. सिद्धी कुदळे उत्तर देत आहे. पूजा जाधव पण देत आहे. सुमित मोरे उत्तर द्या. आनंद उगले आज उत्तर देत नाही तुम्ही. श्रेया जेजूरकर उत्तर द्यायचंय. स्वरांजली पठारे ते पण उत्तर द्यायचंय. माया थोरात ते आहे व्यवस्थित उत्तर देत आहे. तर बघा बरं कोणतं येईल. तर इकडे लक्षात घ्या. बघा आता एनी अल्टरनेशन म्हणजे बदल होणे, चेंज कशामध्ये? इन द अलील फ्रिक्वेन्सी ऑफ अ नॅचरल पॉप्युलेशन बाय प्युअर चान्स. ऍक्च्युअली तिथं बाय आपल्याला माहिती ना, बाय चान्स म्हटलेले ना आपण, प्युअर बाय चान्स. इथं काय पाहिजे होतं? प्युअर बाय चान्स. म्हणजे प्युअर चान्स किंवा काहीतरी अशी नॅचरल कॅलेमिटी येईल, त्याने काय होतं त्या ठिकाणी अलील फ्रिक्वेन्सी बदलून जाते आणि त्याला नाव दिलं जातं सिवॉल राईट इफेक्ट म्हणजे जेनेटिक ड्रिफ्ट. सिवॉल राईट इफेक्ट म्हणजे बेसिकली काय? इट इज जेनेटिक ड्रिफ्ट आहे. सिवॉल राईट इफेक्ट म्हणजे दुसरं काही नाही तर जेनेटिक ड्रिफ्ट आहे. करेक्ट ऑप्शन आलं सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट,
जेनेटिक ड्रिफ्ट ऑकर्स ड्यू टू. बघा बरं, जेनेटिक ड्रिफ्ट ऑकर्स ड्यू टू. जेनेटिक ड्रिफ्ट कशामुळे होते त्याचं उत्तर आपल्याला विचारलेलं आहे. बघा काय येत आहे, जेनेटिक ड्रिफ्ट ऑकर्स ड्यू टू. सिद्धी कुदळे सांगताय सडन इलिमिनेशन ऑफ पर्टिक्युलर आलील. बाकीचे बघा काय येत आहे, नाही ना. आपण आत्ताच काय घेतलेलं आहे की अचानक काहीतरी कारणामुळे काहीतरी आलील, जसं आता पहिलं होतं की व्हाईट पंखावाले आलील जास्त होते आणि ब्लॅकवाले दोनच होते आणि त्यांचा डेथ झाली, तर त्यामुळे काय झालं, अचानक ठराविक आलील जे ते नाहीसे झाले, त्याला म्हणतात जेनेटिक ड्रिफ्ट. माया थोरात सांगते बी ऑप्शन. मग कोणता ऑप्शन येईल सांगा, तर करेक्ट ऑप्शन इज बी इज द करेक्ट ऑप्शन. सडन इलिमिनेशन ऑफ पर्टिक्युलर allele. Sudden elimination of the particular allele is called as the genetic drift. The correct option is B option. त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन कोणता आलं, बी इज द करेक्ट. माया थोरात बी, सिद्धी कुदळे बी, आरती वाघ बी ऑप्शन, वैष्णवी आहेर ऑप्शन बी इज करेक्ट. व्हेरी गुड. नेक्स्ट, सडन elimination of particular allele is called as the genetic drift. Any random fluctuation in allele frequency occurs in natural population by pure chance. Pure chance is, परत तेच सांगा, प्युअर चान्स हा शब्द आला की समजून घ्यायचं की ते काय असेल, जेनेटिक ड्रिफ्ट असेल. तर कोणता आन्सर येईल ते पण करेक्ट येईल, जेनेटिक ड्रिफ्ट. बी इज द करेक्ट आन्सर. सिद्धी कुदळे बी ऑप्शन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉज ऑफ जेनेटिक व्हेरिएशन. बघा, जेनेटिक व्हेरिएशन न होण्याचं कारण कोणतं राहू शकतंय, याच्यातलं कोणत्या कारणामुळे जेनेटिक व्हेरिएशन होणार नाही, कोणत्या कारणामुळे जेनेटिक व्हेरिएशन त्या ठिकाणी होणार नाही, कोणतं कारण राहू शकतंय जेनेटिक व्हेरिएशनचं. जेनेटिक व्हेरिएशनचं कोणतं येतंय सांगा, तर होणार नाही. बघा, जीन मध्ये बदल होणार नाही. तर मला सांगा, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये किती पॅरेंट असतात? असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये ते एकच पॅरेंट असतो आणि एक पॅरेंटचे गुण डायरेक्ट पुढच्या जनरेशनला जातात, त्यामुळे त्यांच्यात जीन बदलत नाही. आपण बघितलेलं आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन प्रोड्युसेस जेनेटिकली, मॉर्फोलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल क्लोन. हा शब्द आपण वापरलेला आहे, हे वाक्य आपण त्या ठिकाणी वापरलेलं आहे. काय, असेक्शुअल रिप्रोडक्शन प्रोड्युसेस जेनेटिकली, मॉर्फोलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल क्लोन्स, हे आपण बघितलेलं आहे. द करेक्ट ऑप्शन इज डी इज द करेक्ट ऑप्शन. 14चं किंवा ते क्वेश्चनचं करेक्ट आन्सर येत आहे डी. तर डी, असेक्शुअल जेनेटिक ड्रिफ्ट ऑकर्स ड्यू टू झालेलं आहे आपलं हे. तर नेक्स्ट, फाउंडर इफेक्ट. नेक्स्ट पार्ट कोणता आहे बघा आता, फाउंडर इफेक्ट. सम टाइम फ्यू इंडिव्हिज्युअल बिकम आयसोलेटेड फ्रॉम लार्ज पॉप्युलेशन अँड दे प्रोड्यूस द न्यू पॉप्युलेशन इन न्यू जिओग्राफिकल एरिया. बघा आता समजा काय झालं की 100 लोकांची एक वस्ती आहे, पण मग ते 100 लोक गावात राहत आहे. समजा गाव आहे, त्याच्या 100 लोकांची वस्ती आहे, पण मग त्याच्यातले काय झाले, 25 लोक तिथून निघाले डायरेक्ट आणि दुसऱ्या एरियात गेले. ते गावातून बाहेर निघाले आणि दुसरीकडे वस्ती केली आणि मग तिथं काय तयार झालं, त्या ठिकाणी लार्ज पॉप्युलेशनचा छोटा भाग काय झाला, नवीन ठिकाणी गेला आणि त्यांनी नवीन एरियामध्ये नवीन पॉप्युलेशन तयार केली. आणि मग आता मला सांगा, हे जे नवीन पॉप्युलेशन आहे, alleles frequency of this new population become different. आणि मग जी
मला सांगा. आणि नंतर मग त्या 25चे 50 झाले, 100 झाले आणि हळूहळू 300-400-500 वर्षानंतर तिथं पूर्ण गाव वसून गेलं. पण मला सांगा, जे सुरुवातीचे 25 लोक होते मित्रांनो, ते काय झाले? त्या गावाचे फाउंडर झाले. जे सुरुवातीला गाव सोडून गेले होते, जुनं गाव सोडून, आणि नवीन गाव त्यांनी वसवलं 25 लोकांचं, ते काय झाले? त्या गावाचे फाउंडर झाले, पायोनियर झाले. म्हणजे मग काय येईल बघा, द ओरिजिनल ड्रिफ्टेड पॉप्युलेशन इज कॉल्ड कॉलनायझिंग अँसेस्टर. म्हणजे गाव वसवणारे पूर्वज, पायोनियर्स हे नाव द्यायचे, बिकम फाउंडर. ते फाउंडर झाले अँड द इफेक्ट इज कॉल्ड फाउंडर इफेक्ट. आणि त्याकरता हा जो इफेक्ट होतोय, तर ह्या इफेक्टला काय नाव द्यायचंय मित्रांनो? तर फाउंडर इफेक्ट हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. देन बॉटलनेक इफेक्ट. बॉटलनेक इफेक्ट म्हणजे काय बघा. अ बॉटलनेक इफेक्ट इज सीन when much of the population is killed due to natural disaster and only few remaining individuals are left to begin a new population. बॉटलनेक म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना, पाणी पार गळ्यापर्यंत आलं होतं, तसा प्रकारे बघा की 1000 लोकांची वस्ती आहे, गाव आहे, पण एक मोठा पूर आला आणि त्यामध्ये 990 लोक वाहून गेले, त्यांची डेथ झाली. उरले किती? 10. मग आता 10 उरले, ते परत काय करतील? तिथं राहून नवीन वस्ती त्या ठिकाणी हळूहळू नवीन पॉप्युलेशन तयार करतील. मग त्याला नाव देता बॉटलनेक इफेक्ट. कुठल्या तरी कारणामुळे मोठ्या पॉप्युलेशनचा मोठा भाग नाहीसा होतोय आणि व्हेरी फ्यू इंडिव्हिज्युअल्स आर लेफ्ट टू बिगिन अ न्यू पॉप्युलेशन. देन दॅट कंडिशन इज कॉल्ड बॉटलनेक इफेक्ट. अ बॉटलनेक इफेक्ट इज सीन when much of a population is killed. When much of a population is killed. कशामुळं? Due to the natural disaster and only few remaining individuals are left to begin a new population. तर this is called bottleneck effect. आता chromosomal aberrations बघा. structural morphological change in chromosome due to rearrangement is called chromosomal aberrations. The change in gene arrangement that results in variation. जीनची जागा बदलली तर त्यामध्ये काय होणार? व्हेरिएशन्स येणार. बघा कोणकोणते? डिलिशन, डुप्लिकेशन, इन्व्हर्जन, ट्रान्सलोकेशन आणि आता बघा हे एवढे प्रकारे: डिलिशन, डुप्लिकेशन, इन्व्हर्जन, ट्रान्सलोकेशन. डिलिशन, डुप्लिकेशन, इन्व्हर्जन, ट्रान्सलोकेशन. आता बघा इथं डिलिशन. एखादा आता हा क्रोमोझोम आहे बघा, हा क्रोमोझोम आहे पूर्ण, त्याच्यात हे जीन आहे A, B, C, D, E, F, G, H, हे जीनचे नाव आहे आणि पूर्ण पार्ट म्हणजे क्रोमोझोम आहे, DNA है ना. तर काय झालं बघा, याच्यातून जो क्रोमोझोम आहे कोणता बघा, डी नावाचा जो क्रोमोझोम आहे तो इथं आहे का बघा. A, B आहे, C आहे, डायरेक्ट E आहे, F आहे, G आहे, H आहे, पण डी नाहीये. मग सांगा बरं डी कुठे गेला? तर डी डिलीट झाला, निघून गेला तिथून डायरेक्टली. तर याला म्हणतात डिलिशन. याला काय म्हणायचंय सांगा मित्रांनो? डिलिशन. लॉस ऑफ जीन फ्रॉम क्रोमोझोम. काय शब्द आला बघा? लॉस ऑफ जीन. काय वाक्य आलं बघा? लॉस ऑफ जीन फ्रॉम क्रोमोझोम इज कॉल्ड एज द डिलिशन. देन डुप्लिकेशन. बघा डुप्लिकेशन इथं काय बघा A, B, C, पण नंतर काय झालं? A, B, C, A, B, C, D, E, F, G, H. इथं काय झालं बघा? A, B, C आणि परत B आणि C रिपीट झाली इथं, म्हणजे त्यांची कॉपी तयार झाली, डुप्लिकेट कॉपी. तर त्याला म्हणता डुप्लिकेशन. काय नाव द्यायचंय सांगा त्याला? डुप्लिकेशन हे नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. म्हणजे एखादा जीन स्वतःची परत सेम कॉपी तयार करून तिथं अटॅच करतोय, तर त्याला नाव देता डुप्लिकेशन. त्यानंतर येतं इन्व्हर्जन. नेक्स्ट पार्ट कोणता येतोय सांगा मित्रांनो? इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे काय झालं बघा, आता इथं इन्व्हर्जन आहे, मी इथं घेतो बघा, A जीन आहे, B आहे, C आहे, D आहे, E आहे, F आहे, G आहे आणि H आहे समजा. आता याच्यात काय होतं या A नंतर D आहे, मग C आहे, मग B आहे. बघा इथं B नंतर C,
सी नंतर डी. आता डायरेक्ट काय झालं, डी इकडं आलं, सी मध्येच राहील, हे डी आलं सी आणि बी इकडे गेलं, म्हणजे सिक्वेन्स काय झाला, इनव्हर्स झाला. सिक्वेन्स काय झाला, इनव्हर्स. तर ए बी सी इथं ए नंतर इथं डी येऊन जाईल, डायरेक्ट कोण येऊन जाईल, डी. मग इकडे कोण येईल, सी आणि मग बी येईल असं. तर याला म्हणता इन्व्हर्जन. याला काय नाव द्यायचं आहे, इन्व्हर्जन हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. आणि ट्रान्सलोकेशन ट्रान्सफर or transposition of a part of chromosome or a set of chromosome is called as the translocation. तर आता बघा ह्या ठिकाणी move the segment from one chromosome to another. म्हणजे कधी कधी काय होतं, एखादा सेगमेंट एखाद्या क्रोमोझोम किंवा जीनचा भाग एका क्रोमोझोम कडून दुसऱ्या क्रोमोझोम कडे निघून जातो, त्याला म्हणता ट्रान्सलोकेशन. त्याला काय नाव द्यायचं आहे, ट्रान्सलोकेशन हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. लक्षात घ्या, ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, की इथं काय झालं बघा, आता इथं ए हे ए बी आहे इथं आणि पुढं सी डी ई एफ जी म्हणजे असं आहे बघा, ए बी सी डी ई एफ जी एच. आणि नंतर काय झालं, हे डायरेक्ट जीन दुसरीकडे निघून गेले ए बी आणि त्यांच्या जागेवर कोण आलं बघा, एम एन ओ आणि पुढे सगळं सेम आहे, सी डी ई एफ जी एच. हे नवीन एंट्री आहे कोणा जागेवर, ए बीच्या जागेवर. ए बीच्या जागेवर हे असं आलं म्हणजे ए बी त्यांच्या जागेवर गेलं आणि त्यांच्या जागेवर आले एम एन ओ. तर याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. लोकेशन बदलून टाकणं, लोकेशन मध्ये बदल करणं, त्याला नाव द्यायचंय मित्रांनो ट्रान्सलोकेशन. त्यानंतर बघा आता क्वेश्चन बघा बरं, क्वेश्चन बघा 2 क्वेश्चन्स दिलेले आहे, त्यातलं कोणतं तुम्हाला येत आहे बघा. 25ला विचारले दोन्ही क्वेश्चन, 2025चे क्वेश्चन्स आहे. बघा बरं, करा ट्राय. काय येते बघा, क्रोमोझोमल ॲब्रिएशन म्हणजे बदल, विच इन विच देर इज नो लॉस और नो गेन ऑफ जीन जीन कॉम्प्लिमेंट इज कॉल्ड. आता बघा कोणता जीनचा लॉस नाही होते, म्हणजे नवीन जीन येत पण नाहीये आणि जुने जीन जात पण नाहीये. इन्व्हर्जन मध्ये सांगा बरं काय झालं होतं बघा बरं. इन्व्हर्जन मध्ये काय झालं होतं, फक्त सिक्वेन्स इन्व्हर्स झाला होता बघा. इन्व्हर्जन मध्ये काय झालं होतं, कुठे इन्व्हर्जन इथं ए बी सी डी ई. तर डी आलं बीच्या जागेवर आणि बी आलं डीच्या जागेवर, सिक्वेन्स इन्व्हर्स झाला, नवीन जीन ऍड झाले नाही, जुने जीन निघून गेले नाही. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी काय असेल सांगा, इन्व्हर्जन. सीचं ऑप्शन कोणता असेल, इन्व्हर्जन. आता बीचं कोणतं आहे, याचं नेक्स्ट क्वेश्चनचं बघा. आयडेंटिफाय द क्रोमोझोमल ॲब्रिएशन फ्रॉम द गिव्हन डायग्राम. सांगा पहिले बघा कोण होतं, ए बी सी डी ई एफ जी एच. आता काय ए बी सी आणि डी गायब आहे, पुढे सगळे तसे. म्हणजे सांगा काय झालं, डी डायरेक्ट निघून गेलेला आहे, त्याच्या जागेवर दुसरं कोणी आलं नाही, ट्रान्सलोकेशन नाही झालं, डायरेक्ट डी निघून गेला फक्त. काय नाव द्यायचंय त्याला, तर त्याचा आन्सर येईल डिलिशन. काय येईल मग बघा बरं, हे नाही येणार. काय येईल सांगा, डी निघून गेलाय बघा. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, कोणीतरी नवीन आहे ना त्या जागेवर, इकडे नवीन कोण नाही आलं, डी निघून गेलं आहे. तर त्याचा आन्सर येईल ए ऑप्शन आणि याचा आन्सर येईल सी ऑप्शन, इन्व्हर्जन. क्रोमोझोमल ॲब्रिएशन इन विच देर इज नो लॉस और गेन ऑफ जीन म्हणजे लॉस आणि गेन नाही, तर इन्व्हर्जन आहे. आणि क्रोमोझोमल ॲब्रिएशन डायग्राम दिली आहे, ए बी सी डी ई एफ जी एच. आणि पुढे काय झालं, ए बी सी डी गायब आहे, ई एफ जी एच
ट्रान्सलोकेशन नाही, कोणी नवीन नाही आलेलं, त्यामुळं हे डिलिशन आहे. करेक्ट आन्सर आलं मित्रांनो ए ऑप्शन. एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम रिझल्ट्स इन. आता बघा काय याचा अर्थ. होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय, तर एक आईचा क्रोमोझोम आणि एक वडिलांचा क्रोमोझोम, ही जी क्रोमोझोमची जोडी आहे त्याला म्हणता होमोलॉगस क्रोमोझोम. लक्षात घ्या, एक जीन क्रोमोझोम आईकडचा आणि एक क्रोमोझोम वडिलांकडचा, ही जी जोडी आहे, आणि ही जोडी जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात तेव्हा या जोड्या तयार होतात क्रोमोझोमच्या. आणि आईकडचे काही जीन वडिलांकडे जातात, वडिलांकडचे काही जीन आईकडे येतात, आणि मग त्या ठिकाणी होतं ते जेनेटिक रिकॉम्बिनेशन. लक्षात घ्या, काय आन्सर येईल, जेनेटिक रिकॉम्बिनेशन. करेक्ट आन्सर आलं सी ऑप्शन, जेनेटिक रिकॉम्बिनेशन. आता नेक्स्ट पार्ट, आयसोलेशन. बस, सेपरेशन ऑफ सिंगल पॉप्युलेशन इनटू सेव्हरल ग्रुप्स इज कॉल्ड आयसोलेशन. बघा आता की एखादं गाव आहे, तिथं 1000 पॉप्युलेशन आहे आणि खूप दुष्काळ पडला, तिथं काहीच पिकं नाही त्या गावामध्ये, काही खायचे सगळ्यांचे हाल व्हायला लागले. मग लोकांनी काय केलं, ज्याचे त्याचे ग्रुप तयार केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेले. म्हणजे काय झालं सांगा, सिंगल पॉप्युलेशन इज सेपरेटेड or divided into number of groups, that is called isolation. लक्षात घ्या, separation of single population into several groups is called isolation. काय सांगा, separation of single population into several groups is called isolation. Isolation मध्ये बघा प्रकार कोणते कोणते. जिओग्राफिकल आयसोलेशन, पहिला प्रकार कोणता आहे सांगा, जिओग्राफिकल आयसोलेशन. त्यामध्ये काय येईल, सेपरेशन ऑफ सिंगल पॉप्युलेशन इनटू सेव्हरल ग्रुप, हे महत्वाचा पॉइंट आहे बघा. ड्यू टू जिओग्राफिकल बॅरियर लाईक रिव्हर्स, माउंटन, ओशन, आयलँड फॉर्मेशन, फॉरेस्ट, म्हणजे ह्या कारणांमुळं काय झालं, पॉप्युलेशन तुटत गेल्या, तर त्यावेळेस त्याला म्हणायचं जिओग्राफिकल बॅरियर. सेपरेशन ऑफ, बघा आता एक उदाहरणार्थ बघा, एकदम सिंपल सांगतो. हे एक एरिया आहे आणि इकडं समुद्र आहे आणि इथं लोक राहत आहेत सगळे, हे गाव आहे. काय झालं, काहीतरी कारणामुळे भूकंप झाला मोठा आणि त्यामुळे हा जो डायरेक्ट तुकडा आहे ना निघून गेला आणि हा तुकडा डायरेक्ट बाजूला गेला इकडं समुद्रात. मग काही लोक पण गेले त्याच्याबरोबर आणि सांगा आता याच्यात आणि याच्यात काही कॉन्टॅक्ट राहिला नाही. मग याला म्हणायचं काय, तर आयलँड फॉर्मेशन. त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. मग बाकीचे कोणते राहू शकता, रिव्हर, माउंटन, ओशन, आयलँड फॉर्मेशन, फॉरेस्ट एक्सेट्रा इज कॉल्ड जिओग्राफिकल आयसोलेशन. द सेपरेटेड ग्रुप्स आर एक्सपोज टू डिफरंट काइंड्स ऑफ इन्व्हायरमेंटल फॅक्टर. आता मला सांगा, इकडे आणि हा इकडे गेला, इकडे आहे ना -10 डिग्री टेम्परेचर आहे आणि इकडे 25 डिग्री टेम्परेचर. सांगा, यांना वातावरण वेगळं भेटलं, यांना वातावरण वेगळं भेटलं. हे काय करतील, ह्या वातावरणाच्या हिशोबाने स्वतःला ऍडजस्ट करतील, हे ह्या वातावरणाच्या हिशोबाने स्वतःला ऍडजस्ट करतील आणि हळूहळू त्या पद्धतीने त्यांच्यात काय होत जातील, बदल होतील आणि डायरेक्ट हा जो भाग होता हा डायरेक्ट नवीन स्पेसिस तयार करून टाकेल, नवीन स्पेसिस त्या ठिकाणी करणार. तर हे झालं जिओग्राफिकल आयसोलेशन. तर इथं पूर्ण स्पेसिस पर्यंत तुम्हाला सांगितलं. नंतर बघा आता एक एक्झाम्पल आहे, डिफरंट टाइप्स ऑफ डार्विन फिंचेस. फिंचेस नावाचे पक्षी आहे, लिव्हिंग ऑन गॅलापागोस आयलँड प्रेझेंट नियर कोलंबिया. काल आपण पाहिलं बघा, एकच पक्षी जो सीड इटिंग होता, परिस्थितीनुसार सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चोची तयार करून घेतल्या. तर हे एक्झाम्पल आहे त्या ठिकाणी जिओग्राफिकल आयसोलेशनचं. नाव रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. नेक्स्ट पार्ट कोणता आहे सांगा, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. नेक्स्ट इज द सेपरेशन ऑफ सिंगल पॉप्युलेशन इनटू सेव्हरल ग्रुप ड्यू टू नॉट जिओग्राफिकल बट रिप्रोडक्टिव्ह बॅरियर. ड्यू टू रिप्रोडक्टिव्ह बॅरियर म्हणजे रिप्रोडक्शन होण्यामध्ये येणारा अडथळा, त्याला म्हणतात रिप्रोडक्टिव्ह बॅरियर इज कॉल्ड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. काय सांगा, सेपरेशन ऑफ सिंगल पॉप्युलेशन
into several groups. काय लक्षात घ्यायचंय बघा, सेपरेशन ऑफ सिंगल पॉप्युलेशन into several group due to reproductive barrier is called reproductive isolation and it prevents the interbreeding between population. सांगा, दोन मेंबर आहे त्याच्यात रिप्रोडक्शन होऊ शकत नाही, संतती निर्माण होऊ शकत नाही, तर त्यावेळेस ते झालं रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. मग आता ते कशा पद्धतीने होऊ शकतंय बघा, प्री मेटिंग और प्री झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिलेशनच येणार नाही किंवा झायगोटच तयार होणार नाही, कोणत्या तरी कारणामुळे फर्टिलायझेशन होणार नाही, झायगोट तयार होणार नाही. म्हणजे असं नाही की झायगोट तयार होईल आणि नंतर तो मरून जाईल, असं नाही, झायगोटच तयार होणार नाही. तर त्यावेळेस त्याला म्हणता धिस मेकॅनिझम प्रिव्हेंट्स द फर्टिलायझेशन अँड झायगोट फॉर्मेशन. काय सांगा, धिस मेकॅनिझम प्रिव्हेंट्स द फर्टिलायझेशन अँड झायगोट फॉर्मेशन. ही मेकॅनिझम काय प्रिव्हेंट करेल, फर्टिलायझेशन आणि झायगोट फॉर्मेशन हे मेकॅनिझम. आता त्यामध्ये परत टाईप्स आहे बघा, कोणते, हॅबिटट आयसोलेशन. आता बघा काय होतंय की मेंबर जे ते खूप दूर दूर राहत आहे, इतके दूर राहत आहे की समजा आता बघा एक एक्झाम्पल घेतलं की एक वाघ आहे जो सह्याद्रीच्या डोंगरात राहतोय आणि एक राहतोय विदर्भामध्ये, दोघं वाघच आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्यांचाच समजा मेल फिमेल, पण त्यांच्यात त्या ठिकाणी काय कंडिशन आहे की ते मेट करू शकत नाही, ते एकत्र येऊ शकत नाही. का, कारण डू नॉट मीट, ते भेटू शकत नाही. मग असं त्याला म्हणता त्यांची राहण्याची जागा वेगवेगळी आहे, तर त्याला म्हणायचं हॅबिटट आयसोलेशन. हॅबिटट म्हणजे राहण्याची जागा मित्रांनो. तर काय येईल मग, मेंबर्स ऑफ अ पॉप्युलेशन लिव्हिंग इन द सेम रिजन ऑक्युपाय द डिफरंट हॅबिटट. वेगवेगळ्या जागांवर राहत आहे सो दॅट पोटेन्शियल मेट्स डू नॉट मीट. म्हणजे ज्यांच्यात रिप्रोडक्शनची ऍक्च्युअल कॅपॅसिटी आहे ते भेटतच नाहीये, तर त्यांच्यात रिप्रोडक्शन होऊ शकणार नाही. सीझनल आयसोलेशन. आता बघा कधी कधी ना मेंबर बरोबर राहत आहे बट गेट मॅच्युअर्ड ॲट डिफरंट टाईम. सीझनलमध्ये सीझनल आयसोलेशन म्हणजे काय की समजा मेल पार्टनर आहे तो रिप्रोडक्टिव्ह म्हणजे त्या ठिकाणी मॅच्युअर होतोय ऑगस्टमध्ये आणि फिमेल पार्टनर मॅच्युअर होते फेब्रुवारीमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय झाला की दे हॅव द डिफरंट टाइम्स ऑफ सेक्शुअल मॅच्युरिटी, देन इंटरब्रीडिंग इज नॉट पॉसिबल. त्यांच्यामध्ये संतती निर्माण होणार नाही. मेंबर्स ऑफ अ पॉप्युलेशन अटेन्स द सेक्शुअल मॅच्युरिटी ॲट डिफरंट टाइम्स. काय लक्षात घ्यायचं आहे, मेंबर्स ऑफ अ पॉप्युलेशन अटेन्स द सेक्शुअल मॅच्युरिटी ॲट डिफरंट टाइम्स विच प्रिव्हेंट्स द इंटरब्रीडिंग. नाव इथॉलॉजिकल आयसोलेशन. आता इथॉलॉजिकल आयसोलेशन म्हणजे काय की त्यांचे सेक्शुअल बिहेवियर वेगवेगळे, त्यांची सेक्शुअल वागण्याची पद्धत वेगवेगळी आहे. मेंबर्स ऑफ टू पॉप्युलेशन हॅव डिफरंट मेटिंग बिहेवियर. त्यांचे बिहेवियर वागण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांचे सेक्शुअल बिहेवियर वेगळे, विच प्रिव्हेंट्स द इंटरब्रीडिंग. बघा, मेंबर्स ऑफ टू पॉप्युलेशन हॅव डिफरंट मेटिंग बिहेवियर विच प्रिव्हेंट्स द इंटरब्रीडिंग. नाव मेकॅनिकल आयसोलेशन. तर आता बघा त्या ठिकाणी सेक्शुअल रिलेशन्स येण्याकरता मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हे मॅच होणारे पाहिजे. जसं लॉक अँड की अरेंजमेंट आहे त्या टाईपमध्ये पाहिजे की जेणेकरून त्यांच्यात इंटरब्रीडिंग झालं पाहिजे. बट इफ देअर इज अ डिफरन्स इन स्ट्रक्चर ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, जर त्यांच्यात त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असे की मेल आणि फिमेलचे ऑर्गन्स एकमेकाला मॅच करत नाहीये, तर मग त्यांच्यामध्ये सुद्धा इंटरब्रीडिंग होणार नाही. तर असं असेल तर त्याला म्हणता मेकॅनिकल आयसोलेशन. बघा, दोन पार्टनर आहे, त्यांच्या सर्व ॲबिलिटी आहे बट दे आर लिव्हिंग ॲट डिफरंट हॅबिटट. वेगवेगळ्या जागांवर राहत आहे सो दॅट दे डू नॉट मीट. सीझनल मॅच्युरिटी पिरियड वेगवेगळे. इथॉलॉजिकल त्या ठिकाणी सेक्शुअल वागणूक वेगवेगळी आहे. मेकॅनिकल म्हणजे थोडक्यात सांगा की काय कंडिशन, त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचे जे मॅच व्हायला पाहिजे मेल फिमेल्समध्ये ते मॅच होत नाही, तर त्याला म्हणतात मेकॅनिकल आयसोलेशन. हॅबिटट वेगळ्या. सीझनल मॅच्युरिटी अटेन ॲट डिफरंट टाईम. इथॉलॉजिकल
sexual behaviors are different. Mechanical reproductive organs do not match. So that interbreeding म्हणजे सेक्शुअल रिलेशन संतती निर्माण होणार नाही. हे झाले प्री मॅटिंग. म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी कारणामुळे झायगोट तयार व्हायचा प्रश्नच नाही आला. काही कारणामुळे झायगोट तयारच नाही झाला ना. बघा बरं, समजा मेल आणि फिमेल सेक्शुअल पार्ट मॅच होत नाही तर सेक्शुअल रिलेशन नाही आले, झायगोटचा तयार व्हायचा काही प्रश्नच नाही. सेक्शुअल मॅच्युरिटी वेळ येते तर झायगोट तयार व्हायचा प्रश्न येत नाही. हे प्री मेटिंग होते. आता पोस्ट मेटिंग चा अर्थ होतो, मेटिंग म्हणजे सेक्शुअल रिलेशन, म्हणजे सेक्शुअल रिलेशन्स येतील, कदाचित झायगोट पण तयार होईल पण त्याचं पुढे काही डेव्हलपमेंट होणार नाही. लक्षात घ्या. मग काय येईल बघा, पहिलं डेथ ऑफ गॅमेट बिफोर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन व्हायच्या पहिलेच मेल आणि फिमेल गॅमेटची डेथ होऊन जाईल. इफ युनियन ऑफ गॅमेट डू नॉट ऑकर इन गिव्हन टाइम, समजा वेळेत युनियन नाही झालं तर मेल आणि फिमेल गॅमेट मरून जातील. झायगोट मॉर्टेलिटी म्हणजे मेल गॅमेट फिमेल गॅमेट एकत्र आले, झायगोट तयार झालं पण झायगोटची डेथ झाली. हायब्रिड स्टरलिटी, म्यूल बघा आता म्यूल कशामुळं, हायब्रिड्स आर स्टराईल. हायब्रिड्स म्हणजे म्यूल, आता घोडा आणि गाढव यांचा क्रॉस करून म्यूल मिळवलं त्याला हायब्रिड म्हणतात. आणि ते स्टराईल आहे, नपुंसक आहे. इट त्या ठिकाणी म्यूल डज नॉट हॅव द कॅपॅसिटी ऑफ रिप्रोडक्शन. म्यूल्समध्ये कॅपॅसिटी नसते रिप्रोडक्शनची. म्यूल इज अ हायब्रिड प्रोड्युस्ड बाय इंटरब्रीडिंग बिटवीन मेल डॉन्की अँड फिमेल हॉर्स. मेल डॉन्की आणि फिमेल हॉर्स यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग करून त्या ठिकाणी म्यूल्स मिळवले. बट म्यूल इज अ स्टराईल ड्यू टू फेल्युअर ऑफ प्रॉपर गॅमेटोजिनेसिस. का बरं स्टराईल आहे, का बरं नपुंसक आहे? कारण त्याच्यामध्ये जे गॅमेटोजिनेसिस आहे, स्पर्मॅटोजिनेसिस, oogenesis ते प्रॉपरली होणार नाही आणि त्यामुळे त्याचे गॅमेट्स हे स्टराईल राहतील, नपुंसक राहतील आणि त्यामुळे त्याच्यात रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी नसेल. देन स्पेसिएशन, नवीन स्पेसिस तयार होणं, जुन्यापासून नवीन स्पेसिस तयार होणं त्याला म्हणतात स्पेसिएशन. आता बघा इंट्रास्पेसिफिक स्पेसिएशन, त्याच्यामध्ये परत आहे ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ड्यू टू द सेपरेशन ऑफ सेगमेंट ऑफ पॉप्युलेशन फ्रॉम ओरिजिनल पॉप्युलेशन बाय डिस्टन्स और जिओग्राफिकल बॅरियर. सांगा काय होत आहे की एक पॉप्युलेशन आहे, आता जसं आपण घेतलं बेट तयार व्हायचं एक्झाम्पल, सांगा एक पॉप्युलेशन एकाच बेटावर राहते पण भूकंपामुळे त्या बेटाचे 2 तुकडे होत आहे आणि काय झालं, काही पॉप्युलेशन वेगळी होऊन गेली आणि काही वेगळी झाली. काय कोणता बॅरियर आहे हा बॅरियर आहे जिओग्राफिकल बॅरियर. कोणता बॅरियर आहे सांगा मित्रांनो, जिओग्राफिकल. आणि त्याच्यामुळं मग नवीन स्पेसिस तयार होईल तर त्याला नाव देता ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. लक्षात घ्या. मायग्रेशन ऑफ इंडिव्हिज्युअल ऑल्सो कॉजेस द ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. की एखादं समजा मी सांगितलं 1000 लोक आहे, तिथून 25 लोक तिथून डायरेक्ट कायमस्वरूपी निघून गेले आणि तिकडे आलेच नाही परत, दिस इज द मायग्रेशन. त्याच्यामुळे सुद्धा नवीन स्पेसिस तयार होईल. मग द मोड ऑफ इव्हॉल्युशन इज कॉल्ड ॲडॉप्टिव्ह रेडिएशन. जसं आता बघा इथं मायग्रेशन ऑफ इंडिव्हिज्युअल ऑल्सो कॉजेस द, मेन कोणता बॅरियर आहे लक्षात ठेवा, ॲलोपॅट्रिक मध्ये बॅरियर कोणता असतो, जिओग्राफिकल बॅरियर असतो बिटवीन द 2 ग्रुप्स ऑफ द पॉप्युलेशन. मायग्रेशन ऑल्सो कॉजेस ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. द मोड ऑफ इव्हॉल्युशन त्याला काय म्हणतं बघा, ॲडॉप्टिव्ह रेडिएशन. आता बघा 14 प्रकारचे स्पेसिस आहे, कोणाचे, फिंचेसचे, फिंचेस नावाच्या पक्ष्यांचे. कुठं, गॅलापॅगोस आयलँड मध्ये. कशामुळं, त्यांना वेगळं वातावरण भेटलं. आता बघा एका ठिकाणी अशा वस्तू खायला भेटतील की ज्याला मोठी चोच लागेल, काही ठिकाणी अशा वस्तू खायला भेटतील की ज्याला मीडियम चोच लागेल, काही ठिकाणी अशा वस्तू खायला भेटतील की ज्यांना एकदम छोटी चोच लागेल. मग त्या हिशोबाने त्यांनी चोचीमध्ये बदल करून 14 प्रकारचे फिंचेस प्रेझेंट आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जे कांगारू वर्गीय प्राणी आहे त्यांच्यात पण अशीच कंडिशन
प्रेझेंट आहे. त्यानंतर सिम्पॅट्रिक स्पेसिएशन, तर फॉर्मेशन ऑफ स्पेसिस विदिन सिंगल. पण आता इथं बघा सिम्पॅट्रिक मध्ये कोणतं आयसोलेशन आहे हा महत्वाचा पार्ट लक्षात घ्या. कोणतं आयसोलेशन आहे सांगा. ॲलोपॅट्रिक मध्ये कोणतं होतं, जिओग्राफिकल आयसोलेशन. तर सिम्पॅट्रिक मध्ये कोणतं आयसोलेशन आहे, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन आहे. म्युटेशन्स आर हेल्पफुल इन सिम्पॅट्रिक स्पेसिएशन. सिक्लिड फिशेस इन लेक व्हिक्टोरिया त्यांच्यामध्ये हे टाईपचं स्पेसिएशन दिसतंय. कोणतं, सिम्पॅट्रिक स्पेसिएशन. ज्यामध्ये काय झालं की सिक्लिड फिश मध्ये बॅरियर तयार होतोय, रिप्रोडक्टिव्ह बॅरियर, त्यामुळे ते मेट करू शकत नाही आणि त्यामुळे ते मेंबर वेगवेगळे होत चालतात आणि नवीन स्पेसिस तयार करता. त्याला म्हणता सिम्पॅट्रिक स्पेसिएशन. आता हायब्रिडायझेशन, ते पण मी तुम्हाला सांगितलं की म्यूल हा हायब्रिड आहे. त्याच्यामध्ये बघा म्यूल इज अ हायब्रिड प्रोड्युस्ड बाय इंटरब्रीडिंग बिटवीन मेल डॉन्की अँड फिमेल हॉर्स. त्याला म्यूल म्हणायचंय. सांगा म्यूल करता काय घेतलं, मेल डॉन्की आणि फिमेल हॉर्स घेतलं. आणि हिनी इज ऑफस्प्रिंग ऑफ मेल हॉर्स. बघा आता मेल डॉन्की नाही, मेल हॉर्स अँड फिमेल डॉन्की. बघा काय, मेल डॉन्की आणि फिमेल हॉर्स घेतला तर म्यूल म्हणायचं मित्रांनो. काय म्हणायचं, म्यूल म्हणायचं. त्या ठिकाणी लक्षात घ्या, मेल इज हायब्रिड प्रोड्युस्ड बाय इंटरब्रीडिंग बिटवीन मेल डॉन्की अँड फिमेल हॉर्स अँड हिनी इज ऑफस्प्रिंग ऑफ मेल हॉर्स अँड फिमेल डॉन्की. हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता क्वेश्चन सॉल्व करू. म्यूल इज अ स्टराईल हायब्रिड ऑर हायब्रिड. इट इज डॅश डॅश टाइप ऑफ रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. बघा आता हे कोणत्या प्रकारचं आयसोलेशन आहे जे आत्ताच आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. म्यूल तर लक्षात घ्या, पोस्ट मॅटिंग बॅरियर. त्यांच्यामध्ये गॅमिटोजिनेसिस होत नाही. काय होत नाहीये, गॅमिटोजिनेसिस. त्यामुळे त्यांच्यात रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी कमी होऊन जाते. तर त्याचं त्या ठिकाणी ऑप्शन येईल ए. नेक्स्ट, ड्यू टू स्पेसिफिक मेटिंग बिहेवियर द मेंबर्स ऑफ पॉप्युलेशन डू नॉट. बघा काय म्हटलं, मेटिंग बिहेवियर. बघा बिहेवियर शब्द आला. कोणता शब्द आला, बिहेवियर. डिफरंट सेक्शुअल बिहेवियर आपण शब्द वापरलेला आहे, तर त्याला नाव द्यायचं आहे इथॉलॉजिकल. मेटिंग बिहेवियर वेगळं असेल तर काय नाव द्यायचं, इथॉलॉजिकल आयसोलेशन. इफ दे हॅव द डिफरंट मेटिंग बिहेवियर. मेटिंग म्हणजे सेक्शुअल रिलेशन्स करता एकत्र येणं, त्याला म्हणता मेटिंग. आणि ते जर वागणूक वेगळी आहे तर त्याला म्हणता इथॉलॉजिकल आयसोलेशन. काय म्हणायचं सांगा, इथॉलॉजिकल आयसोलेशन. नाव टाइप्स ऑफ बायोलॉजिकल इव्हिडन्सेस. बघा आता बायोलॉजिकल इव्हिडन्स म्हणजे काय, पुरावे. तर हे असे आपण म्हणतो अशी उत्क्रांती झाली आहे, असं झालंय, तसं झालंय, हे झालंय. पण मग नेमकं त्याला पुरावे काय, तर पुरावे वेगवेगळे. पहिलं आहे पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्स, नंतर इव्हिडन्स फ्रॉम कंपॅरेटिव्ह अॅनाटॉमी. बघा बरं, आपण म्हणतो की सगळ्यांचं ओरिजिन एक. का बरं, कशावर म्हणू शकतो, तर बघा सगळे मेल गॅमेट तयार करता, सगळे फिमेल गॅमेट तयार करता. मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येऊन झायगेट तयार होतं, एम्ब्रिओ तयार होतो. एम्ब्रिओची डेव्हलपमेंट पण सारखीच आहे सगळ्यामध्ये. मग याला म्हणता कंपॅरेटिव्ह अॅनाटॉमीची स्टडी करून एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स. गर्भाचे पुरावे सुद्धा आहे. आणि सांगा सगळ्यांमध्येच DNA, सगळ्यांमध्येच RNA, सगळ्यांमध्येच एनर्जीचा सोर्स ATP आहे. मॅक्झिमम मध्ये मायटोकॉन्ड्रियामध्येच ATP तयार होतं. याला म्हणता मॉलिक्युलर इव्हिडन्स. याला काय म्हणतात सांगा, मॉलिक्युलर इव्हिडन्स. इव्हिडन्स म्हणजे पुरावे. उत्क्रांती अशीच झालेली आहे हे सांगण्याकरता काय पुरावे, तर पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्स, इव्हिडन्स फ्रॉम कंपॅरेटिव्ह अॅनाटॉमी, एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स अँड मॉलिक्युलर इव्हिडन्स. आता पहिलं बघू पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्स. पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे फॉसिलची स्टडी. पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ एशंट लाईफ किंवा एन्शंट लाईफ विथ द हेल्प ऑफ फॉसिल. फॉसिल म्हणजे जीवाश्म.
तर बघा द लॉंग प्रिझर्ड रिमेन्स ऑफ ऑर्गॅनिझम. आता बघा हे समजा एक असं पार्ट घ्या की बर्फ आहे कुठं एखाद्या म्हणजे 12 महिने जिथं बर्फ राहतंय कधीच बर्फ वितळत नाही असं, आणि कधीतरी एकदा हजारो वर्षापूर्वी बर्फ वितळलेलं आहे. किंवा असं दुसरं समजा एखादा डिंक आहे आणि तो डिंकाचा जो खडा आहे तो वितळलेला आहे आणि त्यामध्ये एक डास गेला आणि नंतर तो खडा परत सॉलिड होऊन गेला आणि नंतर तो खाली पडून गेला, जमीन तसंच राहून गेला कित्येक वर्ष आणि 2, 4, 5, 10 हजार वर्षांनी तो सापडला. तर मला सांगा त्या खड्यामध्ये तो डास काय राहील तसंच राहून जाईल आणि जिवंत नाही मेलेला. तर त्यावेळेस सांगा हा ऍक्च्युअल रिमेन आहे. काय सांगा हे ऍक्च्युअल रिमेन्स आहे. म्हणजे जसेच तसे. उदाहरणार्थ बघा अजून की एखाद्या बर्फाच्या प्रदेशात एखादा प्राणी गाडला गेला तर तो डिकम्पोज नाही होत मित्रांनो, तो तसंच राहून जातो, मेलेला पण तसंच राहतो, मरतो पण त्याचे शरीर तसंच राहतं. मग ते काय सांगा ऍक्च्युअल रिमेन्स, ते बर्फामुळे खराब होत नाही. मग त्या ठिकाणी जे बघा काय रिमेन्स ऑफ द ऑर्गॅनिझम दॅट लिव्ड इन द पास्ट आर कॉल्ड फॉसिल्स. द स्टडी ऑफ एन्शंट लाईफ विथ द हेल्प ऑफ फॉसिल्स इज कॉल्ड पॅलिओन्टॉलॉजी. काय सांगायचे बघा द स्टडी ऑफ एन्शंट लाईफ विथ द हेल्प ऑफ फॉसिल्स इज कॉल्ड पॅलिओन्टॉलॉजी. टाइप्स ऑफ फॉसिल ऍक्च्युअल रिमेन. हे बघ हे ऍक्च्युअल रिमेन आहे, हे ऍक्च्युअल रिमेन आहे. मग दीज आर द मोस्ट कॉमन टाइप ऑफ फॉसिल. हे सगळ्यात जास्त ऍक्च्युअल रिमेन्स हे सगळ्यात जास्त सापडणारे जीवाश्म आहे. प्लांट, ॲनिमल, ह्युमन बॉडीज बरीड इन, बरीड म्हणजे गाडल्या जाणे, इन आईस कशामध्ये गाडलं जात आहे बर्फामध्ये, और हार्डन प्लांट रेझिन म्हणजे डिंकामध्ये. दे रिमेन्स प्रिझर्ड, ते सुरक्षित राहतात कशामध्ये इन द ऍक्च्युअल स्टेट. एक्झाम्पल आहे बघा उली मॅमोथ नावाचा प्राणी आहे जो सायबेरियामध्ये तो बर्फामध्ये गाडला गेलेला आहे, तर तो कधीच डिकम्पोज होणार नाही आणि जेव्हा सापडेल पूर्ण डेड बॉडी त्याची जशी तशी सापडेल मग त्याला म्हणायचं ऍक्च्युअल रिमेन. मग मला सांगा आता बघा उली मॅमोथ इन सायबेरिया इज द एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश फॉसिल. सांगा कोणत्या फॉसिलचं एक्झाम्पल आहे उली मॅमोथ इन सायबेरिया. बर्फाच्या प्रदेशात जे राहताना त्यांची डायरेक्ट बॉडी सापडते, मग ते कोणतं येईल बघा. कोणतं ऑप्शन येईल बरोबर आहे. अजून डी ऑप्शन अक्षय गाडेकर करेक्ट आहे. तर आन्सर आलं ऍक्च्युअल रिमेन्स. काय आन्सर येईल सांगा डी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट आता बघा मोल्ड्स आणि कास्ट. काय होतं बघा इथं एखादा मासा आहे तो ह्या कॅव्हिटी म्हणजे इथं तो गाडला गेलेला आहे आणि नंतर काय झालं त्याचं विघटन होऊन गेलं. मासा जिवंत होता तो गाडला गेला, समजा वाळूमध्ये गाडला गेला आणि नंतर तो काय झाला विघटित झाला, डायरेक्ट नष्ट होऊन गेला, पण त्याची जागा एका कॅव्हिटीच्या स्वरूपात तिथं राहिली बघा. साचा तयार झाला, साचा हासा. तर याला म्हणता मोल्ड्स. मोल्ड म्हणजे साचा. काय लक्षात घ्यायचंय द कॅव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम शेप, कॅव्हिटीज ऑफ द ऑर्गॅनिझम शेप फॉर्म इन कुठं वाळूमध्ये किंवा खडकामध्ये आफ्टर द डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिझम बॉडी आर कॉल्ड मोल्ड्स. त्यांना काय नाव द्यायचंय मित्रांनो मोल्ड्स नाव द्यायचंय. आणि कधी कधी काय होतं समजा बघा हा साचा आहे आणि या साच्यामध्ये सर्व मीठ भरून गेलं, समजा समुद्रातलं मीठ याच्यात भरून गेलं, हे असं मीठ भरून गेलं तर सांगणार मिठापासून कोणाचा शेप तयार होईल तर कॅव्हिटी कोणाची आहे माशाची आहे, मग शेप पण कोणाचा तयार होईल माशाचा आणि मग त्याला म्हणता कास्ट. बघा व्हेन द कॅव्हिटीज, लक्षात घ्या व्हेन द कॅव्हिटीज ऑफ द मोल्ड, ह्याच्या मोल्ड्स म्हणजे कॅव्हिटीज आहे, आर फिल्ड विथ वॉटर
फिल्ड विथ वॉटर विथ हाय मिनरल, म्हणजे क्षार असणाऱ्या पाण्याने, अँड वॉटर इव्हॉपरेट, आणि पाणी निघून गेलं, अँड मिनरल गेट हार्डन, आणि इथं सांगा मिनरल जे मीठ आहे ते हार्ड होऊन गेलं, अँड फॉर्म द कास्ट, म्हणजे ते मूर्ती किंवा त्या ठिकाणची इमेज तयार होते, कोणाच्या शेपची, मोल्डच्या शेपची, कॅव्हिटीच्या शेपची, त्याला कास्टिंग म्हणतात. त्याला काय नाव द्यायचं सांगा, कास्ट. सांगा कॅव्हिटीला काय नाव द्यायचं, मोल्ड. आणि कॅव्हिटी मिठा हार्डन सॉल्ट भरल्यामुळे हार्डन सॉल्ट हा माशाचा शेप घेईल, कारण कॅव्हिटी माशाची होती, तर त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं कास्ट. म्हणजे माशासारखा जो मिठापासून जो माशासारखं पार्ट तयार होईल तर कास्ट झालं, आणि ते मीठ ज्या कॅव्हिटीमध्ये भरलं गेलं त्याला मोल्ड म्हणायचं. देन लास्ट वन इज द कॉम्प्रेशन. बघा आता काही वेळेस काही झाडाचे पानं वगैरे जमिनीमध्ये असे गाडले गेलेले, तर ते पूर्ण असे प्रेस होऊन गेलेले, तर त्याला म्हणता कॉम्प्रेशन. आणि एक्झाम्पल लिव्ज ऑफ द फर्न प्लॅन्ट, लिव्ज ऑफ द फर्न प्लॅन्ट, तर दॅट इज द एक्झाम्पल फॉर द कॉम्प्रेशन. ते वेगवेगळ्या प्रकारचे मोल्ड्स आहे. अजून एक अर्ध्या पाऊण तासात आपल्याला हा चॅप्टर कव्हर करता येईल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याला कंटिन्यू करू. थोडं राहिलं आहे आणि पुढचं चॅप्टर पण लगेच स्टार्ट करू. ठीक आहे. तर आजचं जेवढं लेक्चर झालेलं आहे तेवढं सगळं विद्यार्थी मित्रांना नक्की समजलेलं असेल. घरी तुम्ही सुद्धा टेक्स्टबुक आपल्या नोट्समधून स्टडी करा, जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करा, ते क्वेश्चन समजून घ्या, म्हणजे मग तुमची स्टडी चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे 80% जरी तुम्हाला आलं तरी 100% मार्क पडतील, एवढं लक्षात ठेवायचं. आणि त्या पद्धतीने अभ्यास करायचा. एखाद दुसरा क्वेश्चन आला नाही तर लगेच कॉन्फिडन्स कमी करायचा नाही, कॉन्फिडन्स ठेवायचा आणि स्टडी चालू ठेवायची. नक्कीच तुम्हाला सक्सेस भेटेल. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच.